गुड मॉर्निंग मित्रांनो. मी अमोल माने, श्री कोचिंग क्लासेस वैराग. आज आपण इयत्ता 10वी चा जो पहिला चॅप्टर आहे वन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील एक रेषीय समीकरण. मराठीमध्ये काय म्हणतात? दोन चलातील एक रेषीय समीकरण. आज आपण हे पाहणार आहोत. प्रथम आपल्याला थोडस बेसिक माहित असणं गरजेचं आहे. काय बेसिक माहित असणं गरजेचं आहे की चल कोणाला म्हणायचं. एकपदी, द्विपदी आपल्याला माहिती आहे, बायनोमियल, मोनोमियल, ट्रायनोमियल. या ठिकाणी 2x याला आपण म्हणतो मोनोमियल, एकपदी. याला काय म्हणतो आपण? एकपदी. याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, एक आहे 2 आणि एक आहे x. या x ला आपण म्हणतो कोएफिशियंट. काय म्हणतो आपण? कोएफिशियंट म्हणजे सहगुणक. काय म्हणतो आपण याला? सहगुणक. आणि जो x आहे या x ला आपण म्हणतो व्हेरिएबल. काय म्हणतो आपण? व्हेरिएबल म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो चल. याच्यापासून तयार झाला हा मोनोमियल. जेव्हा एखाद्या पदामध्ये दोन एक पेक्षा जास्त पद येतात तेव्हा त्याला आपण म्हणतो बायनोमियल. काय म्हणतो आपण त्याला? बायनोमियल. म्हणजेच या ठिकाणी जर 2x अधिक 4 बरोबर 20 असं जर गणित आलं तर याला आपण म्हणतो बायनोमियल. काय म्हणतो आपण? बायनोमियल. याच्यामध्ये आपण या व्हेरिएबलची किंमत काढू शकतो. या x या पदाची आपण किंमत काढू शकतो. यासाठी आपल्याला काय करावं लागतं? प्रथम सजातीय पदाचं आपल्याला पक्षांतर करावं लागतं. आता याच्यामध्ये सजातीय पद आहे 4, याचं आपण या ठिकाणी पक्षांतर करणार आहोत. पक्षांतर कसं करायचं? 2x ऍज इट इज घेतलं बरोबर 20. या ठिकाणी हे अधिक आहे, इकडे जाताना त्याचे वजाबाकी होणार, वजा 4 म्हणजे 2x बरोबर आलं 16. हे इक्वेशन आपण पक्षांतर केलं आणि आता हे जे x व्हेरिएबल आहे, चल आहे, त्याची आपल्याला किंमत काढायची. म्हणजे 2x इज इक्वल टू 60 याची किंमत काढत असताना आपल्याला काय करायचंय? या दोनचं परत पक्षांतर करायचं. लक्षात ठेवा, जेव्हा आपण पक्षांतर करत असतो तेव्हा याच्यामध्ये जे चिन्ह आलेले त्याची वेगळी उलटी क्रिया होत असते. म्हणजे या ठिकाणी जर बेरीज असेल तर इकडे पक्षांतर होताना वजाबाकी होते, वजाबाकी असेल तर बेरीज होते, गुणाकार असेल तर भागाकार आणि भागाकार असेल तर गुणाकार, असे विरुद्ध क्रिया होत असतात. आता या ठिकाणी 2 आणि x याच्यामध्ये कुठलाही चिन्ह नाही, म्हणजे या ठिकाणी असतो गुणाकार, मल्टिप्लिकेशन असतो. जेव्हा आपल्याला x ची किंमत काढायची असते तेव्हा आपल्याला दोनचं पक्षांतर करायचं असतं. मग ते x इज इक्वल टू 16/2 म्हणजे 16/2. या ठिकाणी आपण करू शकतो बे के बे बे 8 16, x ची व्हॅल्यू आली 8. हे आपल्याला त्याचं समाधान मिळालं, उत्तर मिळालं. x ची व्हॅल्यू मिळाली 8. हे आपण काय केलं? बायनोमियल होता, याच्यामध्ये एकच व्हेरिएबल होता, म्हणून या ठिकाणी आपण काय काढलं? या x ची म्हणजे जे व्हेरिएबल आहे किंवा चल आहे त्या चलाची आपल्याला किंमत काढता आली. आता आपणास या इयत्ता 10वी मध्ये हे जे प्रकरण आहे पहिलं, याच्यामध्ये आपल्याला दोन चल असणार आहेत. किती चल असणार आहेत? दोन चल असणार आहेत. आणि या दोन चलाची आपल्याला किंमत काढायची आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. आता दोन चल म्हणजे काय? आता दोन चल कसे असतात आणि त्याची व्हॅल्यू कशी काढायची आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचे मेथड्स आहेत, त्याच्या मेथड्स वेगवेगळे आहेत. क्रेमर्स रूल आहे, त्याच्यानंतर आपल्याला ग्राफ मेथड आहे, एलिमिनेशन मेथड आहे. या सगळ्या मेथड्स आपल्याला या ठिकाणी या चॅप्टर मध्ये शिकायचे. तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी बघूया टू व्हेरिएबल कसे असतात आणि वन लिनियर इक्वेशन कसं म्हणायचं. आता या ठिकाणी त्यांनी काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत. टू लिनियर इक्वेशन इन वन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय? दोन चलातील एक रेषीय समीकरण म्हणजे काय, ते कसं ओळखायचं? तर त्याचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट असतो तो असतो ax अधिक by इज इक्वल टू 0 किंवा प्लस c इज इक्वल टू 0. हे त्याचं स्टँडर्ड फॉर्मॅट झालं. ax अधिक by अधिक c बरोबर 0 हा त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट झाला. याचा जो डिग्री असते ते 1 पाहिजे, याची डिग्री 1 पाहिजे.
इंडेक्स 1 त्याला आपण घातांक म्हणतो. त्याच्यानंतर a and b is not equal to 0 at the same time. a आणि b हे कुठलेही 0 असता कामा नये, एका वेळी 0 असता कामा नये. मग a and b are any real number. any real number. मग आपल्याला कसं ओळखता येईल, या स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये ते आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2x plus 5y minus 17 is equal to 0. हे वन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे. का? कारण याच्यामध्ये व्हेरिएबल 2 आहेत, x आणि y. व्हेरिएबल 2 आहेत. कोएफिशिएंट a आणि b हे रियल नंबर आहेत आणि हा c आहे. याला आपण म्हणू शकतो वन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स. जर असं गणित असलं 4x² minus 5y is equal to 16. आता हे पलीकडे आहे c, त्याला आपण अलीकडे घेऊ शकतो पक्षांतर करून. 4x² plus 5y minus 16 is equal to 0. हा स्टँडर्ड फॉर्मॅट झाला. परंतु या ठिकाणी व्हेरिएबल 2 आहेत, x आणि y हे 2 व्हेरिएबल आहेत. परंतु याची जी डिग्री आहे ती डिग्री 2 आहे, म्हणजे हे वन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाहीये. लक्षात येते. आता आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूया. समजा असं असेल 0x अधिक 5y प्लस 16 इज इक्वल टू 0. दिस इज ऑल्सो नॉट अ टू वन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. हे सुद्धा दोन चलातील एक रेषीय समीकरण नाही, कारण याच्यामध्ये जे a आहे तो 0 आहे. याच्यासाठी तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या पहिल्या पेजवरच या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबल मध्ये सांगितलेलं आहे की पुढे कुठले वन लिनियर इक्वेशन आहे आणि इक्वेशन नाहीये, ते आपल्याला सहजासहजी ओळखता येते. तर अशा पद्धतीने वन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. याच्या पुढचा भाग येतो तो आहे आपल्याला या गणितामध्ये, जसं आपण मगाशी पाहिलं होतं 2x plus 4 is equal to 20. याच्यामध्ये पक्षांतर करून आपल्याला x ची किंमत काढता आली होती. परंतु हे जर आपण गणित पाहिलं 4x plus 5y is equal to 16, हे जर गणित पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला x आणि y या चलाच्या किमती काढता येणार नाहीयेत. का काढता येणार नाहीयेत? कारण या ठिकाणी दोन वेगवेगळे चल आहेत, एक x आहे आणि दुसरा आहे y. या दोघांपैकी आपल्याला कोणाची पक्षांतर करता येणार नाही. इथे आपल्याला सजातीय पदांचं पक्षांतर करता आलं होतं, इथे सजातीय पदांचं पक्षांतर करता येणार नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड्स अवलंबायच्यात, ज्याच्यातून आपल्याला x आणि y याची आपल्याला काय करता येईल, किंमत काढता. त्याच्यातील जी पहिली पद्धत आहे ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. मला वाटतं हे आपल्याला समजायला काही हरकत नाहीये. म्हणजेच जे वन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल असेल त्याचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. दुसरी गोष्ट आहे दोन व्हेरिएबल्सला डिग्री आहे, म्हणजेच त्याला आपण घातांक म्हणतो. तो घातांक 1 हवा आहे. पुढचा पॉइंट आहे a and b is not equal to 0 at the same time. a आणि b 0 असता कामा नये. मग a आणि b काय असतं? a आणि b हे जे असतात ते एनी रियल नंबर असतात, कोणतीही वास्तव संख्या असते. हा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे हा स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणजे आपल्याला वन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचा असतो. धन्यवाद. पुढील तासाला आपण भेटूयात पुढचा चॅप्टर घेऊन. आपल्याला x आणि y याची व्हॅल्यू कशी काढायची